हॅलो स्टुडंट्स, आपण बघत आहे वे ऑप्टिक्स आणि वे ऑप्टिक्समध्ये आपण यापूर्वीच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं आहे अबाउट डिफ्रॅक्शन ऑफ लाईट. त्यामध्ये आपण डिफ्रॅक्शनचे टाइप्स पण डिस्कस केलेले आहेत. वी नो दॅट डिपेंडिंग अपॉन द टाइप ऑफ वेवफ्रंट गेट्स डिफ्रॅक्टेड, द डिफ्रॅक्शन ऑफ लाईट इज क्लासिफाईड इंटू टू टाइप्स, that is Fresnel diffraction and Fraunhofer diffraction. In Fresnel diffraction, we know that the source of light is placed close to the diffracting element so that the diffracted wavefront is found to be either spherical or cylindrical. Such type of diffraction is called Fresnel diffraction. Whereas in Fraunhofer diffraction, the source of light is placed at an infinite distance from the diffracting element so that the diffracted wavefront is found to be plane. Okay, such type of diffraction is called Fraunhofer diffraction. In Fraunhofer diffraction, okay, there is a diffraction of plane wavefront so that the rays which are incident upon diffracting elements are found to be parallel to each other. Okay, अशा प्रकारचे जे डिफ्रॅक्शन असते त्या डिफ्रॅक्शनला आपण म्हणत असतो फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शन. आणि हेच फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शन याचं आपल्याला मॅथमॅटिकल डेरिव्हेशन डिस्कस करायचं आजच्या टॉपिकमध्ये. ओके, आपण बघितलं आहे की डिफ्रॅक्शन पॅटर्न जो फॉर्म होतो स्क्रीनवर, त्या डिफ्रॅक्शन पॅटर्नच्या सेंटरला असणारा जो ब्राईट स्पॉट असतो, त्या सेंटरला असणाऱ्या ब्राईट स्पॉटला आपण काय म्हणतो, सेंट्रल मॅक्सिमा. आणि हा सेंट्रल मॅक्सिमा आपल्याला माहीत आहे सराउंडेड असतो बाय सेकंडरी मिनिमाज अँड सेकंडरी मॅक्सिमाज विच आर ऑल्टरनेटली प्लेस्ड. ओके, तसेच आपल्याला माहीत आहे की प्रत्येक सेकंडरी मॅक्सिमा जो आहे डिफ्रॅक्शन पॅटर्नमध्ये एक्झिस्ट करणारा, त्या प्रत्येक सेकंडरी मॅक्सिमाची इंटेन्सिटी ओके कॉन्स्टंटली आपल्याला काय दिसते, डिक्रीज होताना दिसत आहे ॲज इट्स ऑर्डर इन्क्रीजेस. ओके, जसं त्याचा नंबर वाढतो ओके तसं त्याची इंटेन्सिटी काय होत आहे, कमी कमी आपल्याला होताना दिसत आहे. आणि ते आपल्याला माहिती आहे सराउंडिंग मीडियममध्ये डिसिपेट होऊन जाते आणि आपल्याला अशा प्रकारचा एक पॅटर्न स्क्रीनवर फॉर्म होताना दिसतो, ज्याला आपण त्या ऑब्जेक्टचा किंवा स्लिटचा किंवा ॲपार्चरचा काय म्हणू शकतो, डिफ्रॅक्शन पॅटर्न. आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करायचं मॅथमॅटिकली हाऊ सच डिफ्रॅक्शन पॅटर्न आर ऑब्झर्वड ओके ड्यू टू डिफ्रॅक्शन ऑफ लाईट. तसेच आपल्याला बघायचं की जो डिफ्रॅक्शन पॅटर्न तयार होत आहे स्क्रीनवर, त्या डिफ्रॅक्शन पॅटर्नच्या प्रत्येक सेकंडरी मॅक्सिमा आणि मिनिमाज जे आहेत त्यांच्यामधलं अँग्युलर सेपरेशन काय आहे, व्हॉट इज दी अँग्युलर विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्सिमा, सेंट्रल मॅक्सिमाची विड्थ काय, अँग्युलर विड्थ काय आहे. तसेच यांच्या इंटेन्सिटीमध्ये आपल्याला कॉन्स्टंटली डिफरन्स का मिळत आहे, इंटेन्सिटी कॉन्स्टंटली डिक्रीज का होत आहे, हे सर्व आपल्याला डिस्कस करायचं मॅथमॅटिकली आजच्या टॉपिकमध्ये. ओके, तर त्यासाठी सपोज आपण कन्सिडर करत आहे, कन्सिडर अ नॅरो स्लिट, एक नॅरो स्लिट आपण घेत आहे जिची विड्थ आपण कन्सिडर केली सपोज स्मॉल ए आहे अशी. Okay, let us consider this is the narrow slit. Okay, ही आपण एक कन्सिडर करू, एक नॅरो स्लिट आहे. स्लिट तुम्हाला माहीत आहे ओके ज्याला आपण फट म्हणतो, फट. जसं आपल्याला माहीत आहे की सपोज डार्क रूम असेल आणि एक दरवाजा जर असेल, आलं लक्षात, तर त्या दरवाजाला एक छोटीशी फट असते की ज्यामधून लाईट आपल्याला त्या रूममध्ये एंटर होताना दिसतो आणि तो रूममध्ये स्प्रेड होतो. ओके, ती जी फट आहे त्याला आपण स्लिट म्हणतो. ओके, अशा प्रकारची एक नॅरो स्लिट आपण कन्सिडर करत आहे ही, की ज्या नॅरो स्लिटची विड्थ, लेंथ जी आहे ही, याची विड्थ जी आहे ही आपण सपोज कन्सिडर केली स्मॉल ए आहे, की जी कंपॅरेबल आहे विथ दी वेवलेंथ ऑफ लाईट. ओके, म्हणजे एवढी स्मॉल याची या स्लिटची विड्थ आहे की जी आपण कम्पेअर करू शकतो वेवलेंथ ऑफ लाईटसोबत. का तर आपण बघितलं आहे की डिफ्रॅक्शन of light is inversely proportional to the size of diffracting element. जर डिफ्रॅक्टिंग एलिमेंटची साईज खूप स्मॉल असेल तर डिफ्रॅक्शन तेवढंच लार्जली आपल्याला ऑकर होताना दिसत असते. म्हणून आपण कन्सिडर केलं इथे की ही जी विड्थ आहे स्लिटची या, इट इज स्मॉल ए विच इज कम्पॅरेबल विथ द वेवलेंथ ऑफ लाईट, आणि ती एवढी स्मॉल आहे. आलं लक्षात. तसेच या स्लिटवर इन्सिडंट होणारा जो लाईट आहे ओके त्या लाईटचं इथे आपल्याला काय ऑकर होताना दिसत आहे, डिफ्रॅक्शन. आणि त्याचा एक डिफ्रॅक्शन पॅटर्न या स्लिटच्या बियॉन्ड प्लेस केलेल्या एका स्क्रीनवर आपल्याला फॉर्म होताना दिसत आहे, जी स्क्रीन आपण या स्लिटपासून आपण सपोज प्लेस केलेली आहे कॅपिटल डी या डिस्टन्सवर.
कॅपिटल डी या डिस्टन्सवर प्लेस केलेल्या या स्क्रीनवर या स्लिटमधून बाहेर पडणाऱ्या लाईटचा डिफ्रॅक्शन पॅटर्न आपल्याला फॉर्म होताना दिसत आहे, जो आपल्याला ऑब्झर्व करायचा. ओके, इथे आपण कन्सिडर करत आहे फ्रॉनहॉफर डिफ्रॅक्शन आहे. याचा अर्थ या नॅरो स्लिटवर इन्सिडेंट होणारी जी वेव्हफ्रंट आहे ती कोणची आहे? प्लेन वेव्हफ्रंट आहे. मग आपल्याला माहीत आहे की कुठलीही प्लेन वेव्हफ्रंट जर असेल तर अशा प्लेन वेव्हफ्रंटला बाउंड करणाऱ्या ज्या रेज असतात त्या एकमेकांना कशा असतात? पॅरलल. आहे लक्षात? त्यामुळे आपण सपोज कन्सिडर करू these are the two parallel rays which actually bound a plane wavefront AB. अशा प्रकारच्या AB या प्लेन वेव्हफ्रंटला बाउंड करणाऱ्या दोन पॅरलल रेज आपण कन्सिडर केल्या. सपोज या आहेत दोन. ओके, ज्या इन्सिडेंट होत आहे या नॅरो स्लीटवर, ज्या नॅरो स्लीटची विड्थ आपण ॲझ्युम करत आहे किती आहे? स्मॉल ए आहे, विच इज कम्पॅरेबल विथ दी वेवलेंथ ऑफ लाईट, की जी वेवलेंथ ऑफ लाईटसोबत तुलना करता येईल अशी आहे. ओके ओके नाव आपल्याला माहीत आहे की वेन दी वेवफ्रंट ए बी इज एंटर इनसाइड दी ओपनिंग ऑफ वेवफ्रंट ए बी इनसाइड दी ओपनिंग ऑफ स्लीट ऑफ विड्थ स्मॉल ए, जेव्हा ही वेव्हफ्रंट या ओपनिंगमध्ये आपल्याला एंटर होताना दिसते तर तुम्हाला माहीत आहे अकॉर्डिंग टू हायजन प्रिन्सिपल ईच अँड एव्हरी पॉईंट ऑन दी सर्फेस ऑफ वेव्हफ्रंट ॲक्ट ॲज सेकंडरी सोर्स ऑफ लाईट, की कुठल्याही वेव्हफ्रंटच्या सर्फेसवर असणारा प्रत्येक पॉईंट लाईटचा सेकंडरी सोर्स असल्यासारखा बिहेव करतो आणि तो पण आपल्यामधून काय एमिट करतो? सेकंडरी वेव्हलेट्सला. त्यामुळे ए बी ही जी वेव्हफ्रंट आहे की जी इन्सिडेंट होत आहे या नॅरो स्लीटवर, या वेव्हफ्रंटच्या सर्फेसवर असणारा प्रत्येक पॉईंट लाईटचा सेकंडरी सोर्स असल्यासारखा बिहेव करणार आणि तो पण आपल्यामधून काय एमिट करणार? सेकंडरी वेव्हलेट्सला एमिट करणार. आहे लक्षात? आणि इथे आपण बघत आहे की ए बी या वेव्हफ्रंटच्या सर्फेसवर असणाऱ्या प्रत्येक पॉईंटमधून बाहेर पडणाऱ्या सगळ्या सेकंडरी वेव्हलेट्स या मीडियममध्ये आपल्याला ट्रॅव्हल करताना दिसतील. आहे लक्षात? आणि त्या सगळ्या सेकंडरी वेव्हलेट्स एकमेकांमध्ये या मीडियममध्ये आपल्याला काय दिसत आहेत? मिक्सअप होताना दिसत आहे. आणि जेव्हा त्या एकमेकांमध्ये अशा मिक्सअप होतात तेव्हा त्यांच्या त्याच सुपरपोजिशनमुळे, त्यांच्या त्याच इंटरफेरन्समुळे या स्क्रीनवर लाईट एनर्जीचं आपल्याला काय दिसते? रिडिस्ट्रीब्युशन होताना दिसते, ज्याला आपण या स्लीटचा स्क्रीनवर तयार होणारा काय म्हणू शकतो? डिफ्रॅक्शन पॅटर्न. अल्टिमेटली इथे आपल्याला काय सांगता येणार? डिफ्रॅक्शन टेक्स प्लेस ड्यू टू इंटरफेरन्स ऑफ लाईट फ्रॉम लार्ज नंबर ऑफ सोर्सेस. आलं का लक्षात? डिफ्रॅक्शन इज ॲक्च्युअली अकंपनीड बाय the interference of large amount of sources which are present over the surface of this incident plane wavefront AB. AB या प्लेन वेव्हफ्रंटच्या सर्फेसवर असणाऱ्या प्रत्येक पॉईंटमधून बाहेर पडणारा लाईट या रिजनमध्ये एकमेकांसोबत इंटरफिअर होतो आणि त्याच इंटरफेरन्समुळे स्क्रीनवर आपल्याला या स्लिटचा काय फॉर्म होताना दिसतो? डिफ्रॅक्शन पॅटर्न. इंटरफेरन्स ऑफ लाईटमध्ये प्युअरली फक्त दोन सोर्सेसमधून बाहेर पडणारा लाईटच इंटरफिअर होऊन स्क्रीनवर इंटरफेरन्स पॅटर्न तयार होत आहे. इथे दोनच सोर्स आहेत का? नाही, इथे लार्ज अमाऊंट ऑफ सोर्सेस आहेत. जेवढेही पॉईंट या ए बी विड्थवर आहेत, या ए बी स्लीटवर आहे, या ए बी प्लेन वेव्हफ्रंटवर आहेत, तो प्रत्येक पॉईंट आपल्यामधून काय एमिट करत आहे? लाईट एमिट करत आहे आणि त्या सगळ्यांचा लाईट इथे इंटरफिअर होऊन स्क्रीनवर डिफ्रॅक्शन पॅटर्न तयार करतो. याच्यात एक स्पेसिफिक सेंटेन्स आपल्याला सांगता येईल अबाउट डिफ्रॅक्शन, दॅट द डिफ्रॅक्शन ऑफ लाईट इज अकंपनीड बाय इंटरफिअरन्स ऑफ लाईट फ्रॉम लार्ज नंबर ऑफ सोर्सेस. डिफ्रॅक्शन ऑफ लाईट कशामुळे होते? खूप साऱ्या सोर्सेसमधून बाहेर पडणाऱ्या लाईटच्या एकमेकांसोबत होणाऱ्या इंटरफिअरन्समुळे आपल्याला काय होताना दिसते? डिफ्रॅक्शन. आणि तेच इथे आपल्याला डिटेल डिस्कस करायचं. ओके, नाव सपोज एक परपेंडिक्युलर बायसेक्टर आपण घेत आहे विच ॲक्च्युली बायसेक्ट्स दिस स्लिट आणि लेट तो आपण घेऊ सी पी नॉट आहे. हा सी या पॉईंटपासून किंवा एक परपेंडिक्युलर बायसेक्टर आपण ड्रॉ केला असा इथे, जो इन्सिडेंट होता आहे स्क्रीनवरच्या पी नॉट या पॉईंटवर.
ओके, ही जी दिसते आपल्याला बायसेक्टर लाईन दॅट इज CP0, ओके, इट ॲक्च्युली बायसेक्ट्स दी विड्थ ऑफ स्लिट, सो दॅट आपल्याला माहिती आहे AB ही पूर्ण जी विड्थ आहे स्लिटची ती किती आहे A, देअरफॉर AC किती होणार A/2 आणि CB पण किती होणार A/, ओके. आता इथे बघा, आपल्याला माहीत आहे की हा जो P0 पॉईंट आहे स्क्रीनवर असणारा, ओके, या P0 पॉईंटचं A पॉईंटपासून असणारं डिस्टन्स आणि या B पॉईंटपासून असणारं डिस्टन्स कसं आहे, सेम. दॅट मीन्स द लाईट फ्रॉम द एक्स्ट्रीम पॉईंट ऑफ वेवफ्रंट, वेवफ्रंटच्या टोकांवर असणारे जे दोन पॉईंट आहेत A आणि B, यांच्यापासून P0 या पॉईंटचं डिस्टन्स सेम आहे. देअरफॉर पाथ डिफरन्स ऑफ लाईट ॲट पॉईंट P0, ओके, फ्रॉम 2 पॉईंट्स A अँड B इज 0. P0 या पॉईंटवर A आणि B या वेवफ्रंटवरच्या टोकांवर असणाऱ्या पॉईंटमधून बाहेर पडणाऱ्या लाईटचा पाथ डिफरन्स किती आहे, 0 आहे. त्यामुळे याचा जर क्रेस्ट इथे आला तर याचा पण काय येतो, इथे क्रेस्टच येतो. याचा अर्थ हा जो P0 पॉईंट आहे, आहे लक्षात, या P0 पॉईंटवर लाईटची इंटेन्सिटी काय आहे, जास्त आहे. जसं दुसरं आपण घेऊ इथे बघा, आता हा 1 नंबरचा पॉईंट घेतला आपण इथे, हां, इथे पण 1 नंबरचा पॉईंट घ्या, हा सारख्याच अंतरावर दोघांपासून. या 1 नंबरच्या पॉईंटमधून बाहेर पडणारा लाईट आणि या 1 नंबरच्या पॉईंटमधून बाहेर पडणारा लाईट, P0 या पॉईंटपासून डिस्टन्स दोघांचं कसं आहे, सेम. त्यामुळे या दोघांचे पण क्रेस्ट ट्रफ इथे एकत्र येतील, त्यामुळे याची इंटेन्सिटी अजून वाढणार. अजून त्याच्या खालचा एक पॉईंट घ्या, 2, इथे 2 घ्या. या दोघांमधून बाहेर पडणारा लाईट पण इथे काय होत आहे, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स ऑब्टेन करत आहे. 3rd घ्या, इथे 3rd घ्या. याचा अर्थ इथे आपल्याला काय सांगता येणार की A पासून C पर्यंत या स्लीटवर किंवा या वेवफ्रंटच्या सरफेसवर असणाऱ्या प्रत्येक पॉईंटमधून बाहेर पडणाऱ्या लाईटसाठी C पासून B पर्यंत याच वेवफ्रंटच्या सरफेसवर असणारे असे पॉईंट आहेत की ज्या पॉईंटचा पाथ डिफरन्स P0 या पॉईंटवर आपल्याला ऑलवेज काय मिळतो, 0. याचा अर्थ आपल्याला इथे काय सांगता येणार की या ही जी वेवफ्रंट आहे AB, या वेवफ्रंट ABच्या सरफेसमधून बाहेर पडणारा प्रत्येक लाईट P0 या पॉईंटपर्यंत अप्रोच होताना तो काय ऑब्टेन करत आहे, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. त्यामुळे AB ही जी कंप्लीट वेवफ्रंट आहे, ही कंप्लीट वेवफ्रंटच्या पॉईंटमधून बाहेर पडणारा लाईट इथे P0 या पॉईंटची इंटेन्सिटी सतत काय करत आहे, इन्क्रीज करत आहे. म्हणून आपल्याला या स्क्रीनवर जो डिफ्रॅक्शन पॅटर्न मिळतो, त्या डिफ्रॅक्शन पॅटर्नमध्ये सर्वात जास्त इंटेन्सिटी ही कोणत्या पॉईंटवर मिळते, P0 या पॉईंटवर. म्हणून याला काय म्हणतो आपण, मॅक्सिमा. दिस इज ॲक्च्युली अ मॅक्सिमा. का आहे, कारण आपण आत्ताच बघितलं की AC एवढ्या पाथवर किंवा एवढ्या विड्थ ऑफ स्लीटवर किंवा एवढ्या विड्थ ऑफ वेवफ्रंटवर जेवढेही पॉईंट आहेत, त्या प्रत्येक पॉईंटमधून बाहेर पडणाऱ्या लाईटसाठी C पासून B पर्यंत या वेवफ्रंटवर असणारे असे पॉईंट आहेत की ज्यांचा पाथ डिफरन्स इथे किती आहे, 0 आहे. त्यामुळे इथून इथपर्यंत जे पॉईंट आहेत त्यांचा जर क्रेस्ट इथे अप्रोच झाला तर यांचा पण काय येतो, इथे क्रेस्टच येतो. यांचा ट्रफ आला तर यांचा पण काय येतो, इथे ट्रफच येतो. त्यामुळे हा जो P0 पॉईंट आहे याची इंटेन्सिटी कशी आहे, मॅक्सिमम आहे, सर्वात जास्त आहे. काय लक्षात. आणि हा P0 पॉईंट आपल्या असं लक्षात येत आहे की स्क्रीनवर तयार होणाऱ्या डिफ्रॅक्शन पॅटर्नच्या बरोबर सेंटरला आहे, म्हणून याला काय म्हणतो आपण, सेंट्रल मॅक्सिमा. याला काय म्हणतात, सेंट्रल मॅक्सिमा. कळलं का सगळ्यांना हे कशा प्रकारे सेंट्रल मॅक्सिमा इथे आपल्याला मिळत आहे. का, कारण द पॉईंट P0, ओके, has a path difference of 0 from the light from all the point sources which are lying on the surface of wavefront. वेवफ्रंटच्या सरफेसवर असणाऱ्या प्रत्येक पॉईंटमधून बाहेर पडणाऱ्या लाईटचा P0 या पॉईंटवर दुसऱ्या पॉईंट सोर्समधून बाहेर पडणाऱ्या लाईटसाठी पाथ डिफरन्स किती आहे, 0 आहे. म्हणून P0 या पॉईंटवर लाईटची इंटेन्सिटी सर्वात जास्त आहे आणि हा पॉईंट तयार होणाऱ्या डिफ्रॅक्शन पॅटर्नच्या बरोबर सेंटरला येतो, म्हणून त्याला काय म्हणतो आपण, सेंट्रल मॅक्सिमा. त्यामुळे एंटायर वेवफ्रंट जे आहे AB, या एंटायर वेवफ्रंटमधून बाहेर पडणारा लाईट, हिच्या सरफेसवर असणाऱ्या प्रत्येक पॉईंटमधून बाहेर पडणारा लाईट P0 या पॉईंटची इंटेन्सिटी काय करत आहे, रेज करत आहे, इन्क्रीज करत आहे, म्हणून याची इंटेन्सिटी सर्वात जास्त होत आहे. त्याला म्हणतो आपण सेंट्रल मॅक्सिमा. कळलं हे. नाव आता या P0 या पॉईंटची इंटेन्सिटी आपल्याला केअरफुली ऑब्झर्व करायची, कारण आपण बघितलंच
की स्क्रीनवर जो डिफ्रॅक्शन पॅटर्न तयार होतो त्या डिफ्रॅक्शन पॅटर्नमध्ये प्रत्येक सेकंडरी मॅक्सिमा जो असतो, प्रत्येक समोर येणाऱ्या सेकंडरी मॅक्सिमा जो असतो त्या प्रत्येक समोर येणाऱ्या सेकंडरी मॅक्सिमाची इंटेन्सिटी काय होत राहते, कमी 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 होते. आता त्या प्रत्येक सेकंडरी मॅक्सिमाच्या इंटेन्सिटीमधला डिफरन्स जर आपल्याला केअरफुली बघायचा असेल, एकदम केअरफुली जर ऑब्झर्व करायचं असेल, तर त्यासाठी आपण इथे यूज करत आहे एक कॉन्व्हेक्स लेन्स. असा एक कॉन्व्हेक्स लेन्स आपण इथे यूज करत आहे. ओके, की जो कॉन्व्हेक्स लेन्स काय करत आहे, फोकस करत आहे ए बी वेव्हफ्रंटच्या सरफेसवर असणाऱ्या प्रत्येक पॉईंटमधून बाहेर पडणाऱ्या लाईटला. कशावर, या स्क्रीनवर. का, कारण हा जो कॉन्व्हेक्स लेन्स आपण घेत आहे, हा कॉन्व्हेक्स लेन्स आपण असा घेत आहे की ज्याची फोकल लेंथ ही एक्झॅक्टली किती आहे, कॅपिटल डी एवढी आहे. आलं लक्षात, याची फोकल लेंथ. याचा अर्थ स्क्रीनची पोझिशन एक्झॅक्टली याच्या कुठे आहे, फोकसवर आहे. आता तुम्ही म्हणसाल मग याला आपण अलीकडे दाखवलं तर हे डिस्टन्स तर कॅपिटल डी आहे, याची फोकल लेंथ आपण इथे कॅपिटल डी. तर ॲक्च्युअल प्रॅक्टिसमध्ये दिस कॉन्व्हेक्स लेन्स इज प्लेस्ड व्हेरी व्हेरी क्लोज टू दिस स्लेट. बट आपल्याला समजण्यासाठी म्हणून आपण थोडं त्याला बाजूला काढलं. बट इन ॲक्च्युअल प्रॅक्टिस हा एकदम क्लोज राहतो. लक्षात. त्यामुळे कॅपिटल डी एवढी फोकल लेंथ असणारा कॉन्व्हेक्स लेन्स आपण इंट्रोड्यूस करत आहे. ओके, इन फ्रंट ऑफ द नॅरो स्लेट, सो दॅट ऑल द लाईट्स फ्रॉम द पॉईंट ऑन वेव्हफ्रंट ए बी लक्षात फोकसेस ओव्हर दिस स्क्रीन. त्यामुळे या P0 पॉईंटची इंटेन्सिटी आणि प्रत्येक पॉईंटची इंटेन्सिटी केअरफुली जर ऑब्झर्व करायची असेल तर त्यासाठी आपण इथे काय इंट्रोड्यूस केलं आहे, कॉन्व्हेक्स लेन्स असा. ओके, मग आपल्याला माहिती आहे हा कॉन्व्हेक्स लेन्स काय करते, त्याच्यावर इन्सिडेंट होणाऱ्या ह्या ज्या पॅरलल रेज आहेत ए आणि बीमधून बाहेर पडणाऱ्या, आणि सिमिलरली सीमधून पण बाहेर पडणाऱ्या, या सगळ्यांना तो काय करत आहे, फोकस करत आहे असा P0 या पॉईंटवर. आणि या P0 पॉईंटची इंटेन्सिटी आपण बघितलं तर कशा मॅक्सिमम आहे. आता इतर पॉईंट पण आपल्याला बघायचे की नेमके या स्क्रीनवर कसे आहे. त्यातला एक दुसरा पॉईंट आपण घेतला, सपोज हा P जनरलाइज पॉईंट आहे. P आपल्याला बघायचा हा. आता या P पॉईंटवर मॅक्सिमा तयार होत आहे की मिनिमा तयार होत आहे, लक्षात. त्याची इंटेन्सिटी काय आहे, त्याचं डिस्टन्स काय, या सर्व गोष्टी इथे आपल्याला फाइंड आउट करायच्या Pसाठी. मग जर Pसाठी आपल्याला सर्व जर फाइंड आउट करायचं असेल तर तुम्हाला माहीत आहे की P0 हा पॉईंट पोझिशन आहे सेंट्रल मॅक्सिमाची. हे आपण कशावरून ठरवलं, कशावरून डिसाईड केलं, तर इट इज ॲक्च्युअली डिसाइडेड बाय द पाथ डिफरन्स बिटवीन लाईट फ्रॉम एक्स्ट्रीम पॉईंट ए अँड बी. ए आणि बी या दोन पॉईंटमधून बाहेर पडणाऱ्या लाईटचा P0 या पॉईंटवर असणारा पाथ डिफरन्स 0 आहे, की जो कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सची कंडिशन ऑब्टेन करत आहे. म्हणून P0 या पॉईंटला आपण काय म्हटलं, मॅक्सिमा. मग हा P पॉईंट पण मॅक्सिमा आहे की मिनिमा आहे, हे आपण कशावरून डिसाईड करणार, तर ए आणि बी यांच्यामधून बाहेर पडणाऱ्या लाईटच्या पाथ डिफरन्सवरून. जर ए आणि बी यांच्यामधून बाहेर पडणाऱ्या लाईटचा पाथ डिफरन्स असा असेल की जेणेकरून पॉईंटची इंटेन्सिटी इन्क्रीज होत आहे, तर ही पोझिशन असेल मॅक्सिमाची. आणि ए आणि बी या पॉईंटमधून बाहेर पडणाऱ्या लाईटचा P पॉईंटवर असणारा पाथ डिफरन्स हा जर असा असेल की जेणेकरून P या पॉईंटवर लाईटची इंटेन्सिटी डिक्रीज होत आहे, तर हा पोझिशन असेल कशाची, मिनिमाची. त्यामुळे सगळ्यात अगोदर दिलेला पॉईंट P स्क्रीनवर असणारा पोझिशन आहे मॅक्सिमा किंवा मिनिमा, हे डिसाईड केलं जाईल कशावरून, ए आणि बी यांच्यामधून बाहेर पडणाऱ्या लाईटच्या पाथ डिफरन्सवरून. म्हणून त्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला ए आणि बी या दोन पॉईंट सोर्सेसमधून बाहेर पडणाऱ्या लाईटचा P या पॉईंटवर असणारा काय काढावं लागेल, पाथ डिफरन्स. आलं लक्षात. त्यासाठी आपण काय केलं की लेट थिटा बी द अँगल ऑफ डिफ्रॅक्शन ओके. मग आपल्याला माहीत आहे इथे आपण सपोज कन्सिडर करू हा थीटा अँगल आहे, दिस इज अँगल थीटा. याचा अर्थ काय की ए बी ही जी प्लेन वेव्हफ्रंट आहे, ही प्लेन वेव्हफ्रंट जेव्हा या स्लीटवर इन्सिडेंट होत आहे, लक्षात, तर सेंट्रल मॅक्सिमासाठी ती विदाऊट डेव्हिएशन आपल्याला काय दिसते, ट्रॅव्हल करताना दिसते. बट फॉर दिस पॉईंट P, या P पॉईंटसाठी ही वेव्हफ्रंट आपल्याला अशी येत आहे आणि थिटा अँगलने काय दिसते, डेव्हिएट झालेली दिसते. त्यामुळे फॉर दिस पॉईंट P
अँगल ऑफ डेव्हिएशन और अँगल ऑफ डिफ्रॅक्टिंग अँगल किती आहे? थीटा आहे. मग थीटा या डिफ्रॅक्टिंग अँगलवर असणारा हा जो पी पॉईंट आहे तो मॅक्सिमाची पोझिशन आहे की मिनिमाची पोझिशन आहे हे इथे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. लक्षात काय की थीटा या डिफ्रॅक्टिंग अँगलवर असणारा जो पॉईंट आहे स्क्रीनवरचा तो मॅक्सिमा आहे की मिनिमा आहे हे आपण काढायचं युजिंग पाथ डिफरन्स. ओके, त्यासाठी बघा इथे मग फोकस केला आपण हा लाईट याच्यावर. ठीक आहे, असं आपण काय करू याला डॉटेड लाईनने दाखवू नाही तर ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला समजायला लागेल. ओके, ओके. इथे बघा आता की थीटा या अँगलवर असणारा हा जो पी पॉईंट आहे या पी पॉईंटचा आपल्याला इथे फाइंड आउट करायचा पाथ डिफरन्स काय आहे. तर तो पाथ डिफरन्स काढण्यासाठी थोडंसं फिगरकडे लक्ष द्या. आपण बघितलं आताच की ए आणि बी या दोन पॉईंटपासून पी नॉट या पॉईंटचं डिस्टन्स कसं आहे? सेम आहे. आता या पी नॉट पॉईंटला आपण जर लक्षात घ्या डिस्प्लेस केलं थ्रू अन अँगल ऑफ थीटा, किती अँगलनी? थीटा या अँगलनी जर त्याला आपण सरकवलं वरती, वेगळ्या कलरने दाखवू अँगल आपण, हे थीटा अँगल आहे. इफ दिस पॉइंट P is raised, okay, in upward direction through an angle theta, तर इथे बघा आता ए बी असा आहे, हा पी पॉईंट इथे आहे. त्यामुळे जर आपण या पी नॉट पॉईंटला जर पी पॉईंटपर्यंत जर शिफ्ट केलं तर याच्यासोबत लिंक असणारा बी पॉईंट पण आपल्याला काय दिसतो? असा शिफ्ट होताना दिसतो. म्हणजे जेवढ्या अँगलनी याला आपण वर उचललं तेवढ्याच अँगलनी हा बी पॉईंट पण असा सरकणार इकडे. त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल की ए या पॉईंटपासून डिफ्रॅक्ट होणाऱ्या ज्या रे आहे यांच्यावर काय ड्रॉ करावं लागेल? परपॅन्डिक्युलर असा. लेट तो परपॅन्डिक्युलर इन्सिडेंट होता आहे एन या पॉईंटवर. आता इथे बघा पी नॉट पॉईंट जर थीटा अँगलने वर सरकला तर बी पॉईंट पण थीटा अँगलने सरकून एन पर्यंत जाईल असा. याचा अर्थ हा अँगल जर थीटा असेल तर डेफिनेटली हा मधला अँगल पण काय राहणार इथे? थीटाच. हे जे अँगल थीटा जर असतील तर हा अँगल पण काय घेतला आपण? थीटा. मग इथे आपण बघितलं आता की हा जो ए बी पॉईंटपासून यांचं डिस्टन्स सेम आहे, ए आणि बी पासून पी नॉटचं. आता याला जर आपण थीटा अँगलने जर वर सरकवलं तर बी पॉईंट कुठे पोहोचत आहे? एनवर. याचा अर्थ तुम्हाला इथे काय सांगता येणार मग आता की ए आणि एन या दोन्ही पॉईंटचं पी पॉईंटपासून डिस्टन्स कसं आहे? सेम आहे. हे बघा ए आणि एन या दोन्ही पॉईंटचं पी पासून डिस्टन्स कसं आहे? सेम. मग व्हॉट इज द पाथ डिफरन्स बिटवीन लाईट फ्रॉम ए अँड बी? याचा अर्थ ए पॉईंटमधून बाहेर पडणाऱ्या लाईटपेक्षा बी पॉईंटमधून बाहेर पडणारा लाईट पी पॉईंटपर्यंत येताना केवढं जास्त डिस्टन्स ट्रॅव्हल करत आहे? बी एन एवढं डिस्टन्स ते काय करत आहे? जास्त ट्रॅव्हल करत आहे एवढं. याचा अर्थ ए आणि बी यांच्यामधून बाहेर पडणाऱ्या लाईटचा पी या पॉईंटवर पाथ डिफरन्स किती आहे? बी एन. मग इथे लिहितं आपल्याला फ्रॉम फिगर path difference at P due to light from A and B is, ओके, हा पाथ डिफरन्स लिहू आपण इथे, इज इक्वल टू काय मिळतं आपल्याला इथे बघा? बी एन. लक्षात द्या पुन्हा एकदा, ए आणि बी या दोन पॉईंटपासून पी नॉटचं डिस्टन्स सारखंच आहे. पी नॉट या पॉईंटला आपण इथून सरकवलं पीपर्यंत, कितीच्या अँगलने सरकवलं? त्याला थीटा. तर बी पॉईंट पण आपल्याला समोर सरकताना दिसतो कितीच्या अँगलने? थीटा. त्यामुळे या पी पॉईंटचं ए आणि एन पासून डिस्टन्स सेम आहे. याचा अर्थ या पी पॉईंटचं ए पेक्षा
बी पासून डिस्टन्स कितीने जास्त आहे, बी एनने. याचा अर्थ ए आणि बी यांच्यामधून बाहेर पडणाऱ्या लाईटचा पी या पॉईंटवर असणारा जो पाथ डिफरन्स आहे तो किती आहे, पी एन. एमधून बाहेर पडणाऱ्या लाईटने पीपर्यंत ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स आणि बीमधून बाहेर पडणाऱ्या लाईटने पीपर्यंत ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स यांच्यामधला फरक किती आहे, बी एन. आणि त्यालाच काय म्हणतो आपण, पाथ डिफरन्स जो आहे बी एन. आणि हाच पाथ डिफरन्स डिसाईड करतो काय, की हा पॉईंट ब्राईट असेल की डार्क असेल. कळलं हे. मग इथे बघा, याच्यातून आपल्याला सॉल्व करता येईल यालाच. ओके, कन्सिडर ट्रायंगल ए एन बी. ओके, दिस ए एन बी हा कोणता ट्रायंगल आहे, इज राईट अँगल ट्रायंगल. देअरफॉर साइन ऑफ थीटा इक्वल्स टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूस. अपोजिट साइड कोणती याची, बी एन. आणि हायपोटेन्यूस काय आहे, ए बी. इट गिव्स अस बी एन इज इक्वल टू ए बी साइन थीटा. आता ए बी आपल्याला माहीत आहे, हे डिस्टन्स किती आहे, ए, विड्थ ऑफ स्लिट. देअरफॉर बी एन इज इक्वल टू स्मॉल ए साइन थीटा. अँड फ्रॉम दिस इक्वेशन, okay, from equation 1 and equation 2, it implies path difference will be equals to a sin theta. ओके, हे आहे P या कुठल्याही जनरल पॉइंट की ज्याच्यासाठी डिफ्रॅक्टिंग अँगल किती आहे, थीटा. ओके, त्या पॉइंटचा एक्स्ट्रीम पॉईंटमधून बाहेर पडणाऱ्या लाईटसाठी पाथ डिफरन्स. म्हणजे बघा आता, लाईट ए बी वेवफ्रंट ही स्ट्रेट लाईन पाथमध्ये ट्रॅव्हल करत आहे आणि स्लीटवर पडत आहे. जर ती विदाऊट डेव्हिएशन, आपल्याला माहिती आहे विदाऊट डेव्हिएशन जेव्हा जात आहे तेव्हा ती आपल्याला माहीत आहे कोणाकडे मूव्ह होत आहे, सेंट्रल मॅक्सिमाकडे. लक्षात. त्यामुळे फॉर सेंट्रल मॅक्सिमा देर इज नो डिफ्रॅक्शन ऑफ लाईट. लाईट डिफ्रॅक्ट होते का तिथे, नाही. त्याच्यासाठी कारण ॲज इट इज मूव्ह झाला, तो डेव्हिएट झाला का नाही. बट जर लाईट हा पी पॉईंटकडे अप्रोच होत असेल, असा पी पॉईंटकडे अप्रोच होत आहे, सपोज सरळ ट्रॅव्हल करत आहे आणि थिटा अँगलनी जर तो डेव्हिएट झाला, तर थिटा अँगलनी डेव्हिएट झाल्याच्या नंतर जो पॉईंट आहे स्क्रीनवर, त्या पॉईंटसाठी पाथ डिफरन्स किती आहे, ए साइन थीटा आहे. दिस इज द पाथ डिफरन्स ॲट दिस पॉईंट. आणि हा पाथ डिफरन्स डिसाईड करतो पी पॉईंट पोझिशन असेल मॅक्सिमाची की मिनिमाची. कळलं का आहे तुम्हाला. दिस इज द पाथ डिफरन्स ॲट पॉईंट पी. ओके, नाव आता याच पाथ डिफरन्सवरून आपल्याला डिसाईड करायचं व्हॉट आर द डिस्टन्सेस ऑफ मिनिमाज अँड मॅक्सिमाज. त्यामध्ये फर्स्ट केस बघू आपण इथे. इफ पॉईंट पी इज पोझिशन ऑफ फर्स्ट मिनिमा. ओके, जर हा पी पॉईंट फर्स्ट मिनिमा असेल, सेंट्रल मॅक्सिमाच्या नंतर येणारा मिनिमा जर असेल पहिलाच, तर या पी पॉईंटवर हा पाथ डिफरन्स, देन पाथ डिफरन्स ॲट पी फ्रॉम P due to light from A and B is lambda. काय सांगते आता बघा इथे, की जर हा P पॉईंट फर्स्ट मिनिमा असेल, तर या P पॉईंटवर A आणि B यांच्यामधून बाहेर पडणाऱ्या लाईटचा हा पाथ डिफरन्स BN किती असायला पाहिजे, लॅम्बडा. लॅम्बडा जर असेल तर तो का राहतो, मिनिमा राहतो. आता हे कसं आहे हे आपल्याला डिस्कस करते, लक्ष द्या इकडे. आपल्याला माहीत आहे की ए आणि बी यांच्यामधून बाहेर पडणाऱ्या लाईटचा पी या पॉईंटवर पाथ डिफरन्स किती आहे, लॅम्बडा. याचा अर्थ सी हा पॉईंट बरोबर यांच्या सेंटरला आहे. त्यामुळे यांच्यामधला पाथ डिफरन्स, ए आणि बी मधला पाथ डिफरन्स जर लॅम्बडा असेल, तर आणि ए आणि सी मधून बाहेर पडणाऱ्या लाईटसाठी पी पॉईंटवर पाथ डिफरन्स किती राहणार, लॅम्बडा बाय 2. इथे बघा
ए आणि सी यांच्यामधला पाथ डिफरन्स म्हणजे ही बी एनची व्हॅल्यू ही जर लॅम्बडा असेल तर डेफिनेटली ही व्हॅल्यू किती राहणार, इथून इतकी, ही लॅम्बडा बाय 2, ही लॅम्बडा बाय 2 ही जर लॅम्बडा असेल तर, कारण बरोबर सी कुठे सेंटरला आहे ना. याचा अर्थ काय होत आहे मग की एमधून बाहेर पडणारा लाईटचा इथे क्रेस्ट गेला तर सीमधून बाहेर पडणारा लाईटचा इथे काय जातो, ट्रफ. त्यामुळे ए आणि सी एकमेकांना काय करून टाकतात, कॅन्सल. त्याच्यानंतर एच्या खाली पहिल्या नंबरचा पॉईंट आपण कन्सिडर करा हा, तसे सीच्या खाली पण पहिल्या नंबरचा पॉईंट कन्सिडर करा हा. यांच्यामधून बाहेर पडणाऱ्या लाईटचा पण इथे पाथ डिफरन्स किती आहे, लॅम्बडा बाय 2. त्यामुळे हे पण काय होतं, कॅन्सल. तसे याच्या खालचा पॉईंट दुसरा हा, याच्यामधून बाहेर पडणाऱ्या लाईटचा आणि त्याच्या खालच्या लाईट पॉईंटमधून बाहेर पडणाऱ्या लाईटचा, या पी पॉईंटवर पाथ डिफरन्स किती आहे, लॅम्बडा बाय 2. त्यामुळे आपल्याला माहिती आहे की हा पी पॉईंट जो आहे तो काय होत आहे, 0 इंटेन्सिटीचा होत आहे. कळते का. पुन्हा एकदा बघा, आपण काय कन्सिडर केलं की हा पी पॉईंट पोझिशन आहे कशाची, पहिल्या मिनिमाची. तर या पी पॉईंटवर ए आणि बी यांच्यामधून बाहेर पडणाऱ्या लाईटचा हा पाथ डिफरन्स बी एन किती असायला पाहिजे, लॅम्बडा. तरच तो पोझिशन होतो कशाची, फर्स्ट मिनिमाची. आता पाथ डिफरन्स लॅम्बडा आहे आणि पोझिशन होत आहे मिनिमाची, तर हे याचं एक्सप्लेनेशन काय आहे. तर आपल्याला माहीत आहे जर ए आणि बी यांच्यामधून बाहेर पडणाऱ्या लाईटचा पी पॉईंटवर पाथ डिफरन्स लॅम्बडा असेल तर ए आणि सीमधून बाहेर पडणाऱ्या लाईटसाठी पाथ डिफरन्स किती राहणार, लॅम्बडा बाय 2. त्यामुळे ए आणि सी एकमेकांना काय करतात, कॅन्सल. त्याच्यानंतर एच्या खालचा पॉईंट, सीच्या खालचा पॉईंट एकमेकांना काय करतात, कॅन्सल. त्याच्यानंतरचा पॉईंट, एकमेकांना काय करतात, कॅन्सल. याचा अर्थ ए पासून सीपर्यंत या वेव्हफ्रंटच्या सरफेसवर असणाऱ्या प्रत्येक पॉईंटमधून बाहेर पडणारा लाईट आणि सी पासून बीपर्यंत प्रत्येक पॉईंटमधून बाहेर पडणाऱ्या लाईट यांचा पाथ डिफरन्स आपल्याला बरोबर किती मिळत आहे, लॅम्बडा बाय 2 होत आहे. आलं लक्षात. आणि ते सगळे एकमेकांना करतात कॅन्सल. त्यामुळे ए सी या पार्टमधून बाहेर पडणाऱ्या लाईटला सी बी या पार्टमधून बाहेर पडणारा लाईट इथे काय करून टाकतो, कॅन्सल. त्यामुळे पी या पॉईंटवर टोटल इंटेन्सिटी काय होत आहे, 0. आणि त्यालाच काय म्हणतो आपण मग, मिनिमा. इंटेन्सिटी नसेल तर, लाईट नसेल तर मिनिमा. कळलं का. बघा, ए आणि बी मधला पाथ डिफरन्स जर लॅम्बडा असेल तर ए सी मधला लॅम्बडा बाय 2 येतो. त्यामुळे ए आणि सी यांच्यामधून बाहेर पडणारा लाईट सी पॉईंटवर काय होऊन जातो, कॅन्सल. कारण याचा क्रेस्ट याच्या ट्रपसोबत इथे मिळतो आणि तो कॅन्सल होतो. याच्या खालचा पॉईंट घ्या हा, सपोज हा पहिल्या नंबरचा आपण दाखवू इथे. पहिल्या नंबरचा हा फर्स्ट, याचा फर्स्ट, याचा सेकंड, याचा सेकंड, याचा थर्ड, याचा थर्ड. बघा आता याचा फर्स्ट आणि याचा फर्स्ट यांच्यामधलं पाथ डिफरन्स लॅम्बडा बाय 2. त्यामुळे याचा क्रेस्ट याच्या ट्रपसोबत कॅन्सल. 2 2 लॅम्बडा बाय 2, 3 3 लॅम्बडा बाय 2 कॅन्सल. त्यामुळे ए पासून सीपर्यंत वेव्हफ्रंटच्या सरफेसवर जेवढेही पॉईंट आहेत त्या प्रत्येक पॉईंटमधून बाहेर पडणाऱ्या लाईटच्या इंटेन्सिटीला सी पासून बीपर्यंत वेव्हफ्रंटच्या सरफेसवर असणाऱ्या पॉईंटच्या लाईटची इंटेन्सिटी पी पॉईंटवर काय करून टाकते, कॅन्सल. म्हणून पी पॉईंटवर लाईटची टोटल इंटेन्सिटी काय होते, 0. म्हणून सांगितलं आपण काय की जर पी पॉईंट पोझिशन असेल पहिल्या मिनिमाची तर या पी पॉईंटवर ए आणि बी यांच्यामधून बाहेर पडणाऱ्या लाईटचा पाथ डिफरन्स किती असायला पाहिजे, लॅम्बडा. दुसरं आता बघा, सपोज हाच पी पॉईंट जर पोझिशन असेल फर्स्ट मॅक्सिमाची, हा पोझिशन असेल कशाची, फर्स्ट मॅक्सिमाची, मिनिमाच्या नंतर येणारा मॅक्सिमाची, तर याच पी पॉईंटवर ए आणि बी यांच्यामधून बाहेर पडणाऱ्या लाईटचा पाथ डिफरन्स किती असायला पाहिजे, 3 लॅम्बडा बाय 2. जर ए आणि बी यांच्यामधून बाहेर पडणाऱ्या लाईटचा पी या पॉईंटवर असणारा पाथ डिफरन्स 3 लॅम्बडा बाय 2 जर असेल तर पी पॉईंट पोझिशन होत आहे कोणाची, फर्स्ट मॅक्सिमाची. पहिल्या मिनिमासाठी काय, लॅम्बडा. पहिल्या मॅक्सिमासाठी काय, 3 लॅम्बडा बाय 2. आता हे कसं आहे, तर सपोज आपण इथे कन्सिडर करा. बघा इथे दाखवतो तुम्हाला मी. सपोज ही आहे वेव्हफ्रंट आपली ए बी आणि हा पी पॉईंट आहे स्क्रीनवरचा. सपोज याच्यापासून याच्यावर परपेंडिक्युलर टाकला आपण हा एन. आपल्याला माहिती आहे या पी पॉईंटचा आता ए पासून आणि एन पासून डिस्टन्स सेम आहे. त्यामुळे
लक्षात द्या. आता ए आणि बी यांच्यामधून बाहेर पडणाऱ्या लाईटचा या पी पॉईंटवर पाथ डिफरन्स एवढा आहे, हा बी एन. सपोज हा पाथ डिफरन्स आपण कन्सिडर करू 3λ/2 आहे. आणि पी पॉईंट आपण काय कन्सिडर केलं इथे, फर्स्ट मॅक्सिमा आहे. हा पार्ट डिफरन्स किती असेल तेव्हा 3λ/2. तर अशा वेळेस आपण या वेव्हफ्रंटचे काय कन्सिडर केले, 3 पार्ट. ओके, सपोज हा डी पॉईंट घेतला आणि हा ई पॉईंट घेतला. आता इथे बघा, हे डिस्टन्स बी एन 3λ/2 आहे आणि याचे 3 इक्वल पार्ट केल्यामुळे हे डिस्टन्स बरोबर किती होणार, लॅम्बडा होणार. हे किती होणार, λ/2. आलं लक्षात. आता बघा इथे याच्यावरून आपल्याला काय सांगता येईल, तर 3λ/2 टोटल पाथ डिफरन्स आहे. याचा अर्थ ए आणि बी मधला पाथ डिफरन्स 3λ/2 जर असेल तर ए आणि ई मधला किती, लॅम्बडा. ए आणि डी मधला किती, λ/2. याचा अर्थ ए मधून आणि डी या 2 पॉईंटमधून बाहेर पडणाऱ्या लाईटचा पी या पॉईंटवर पाथ डिफरन्स किती आहे, λ/2. त्यामुळे एचा क्रेस्ट निघाला तर डीचा काय जातो, ट्रफ. त्यामुळे ए आणि डी एकमेकांना काय करतात, कॅन्सल. आता इथे बघा, एच्या खालचा 1 नंबरचा पॉईंट आणि डीच्या खालचा 1 नंबरचा पॉईंट, या दोघांचा पण पाथ डिफरन्स किती राहणार, λ/2. त्यामुळे याचा क्रेस्ट याच्या ट्रफसोबत कॅन्सल, 2 नंबरचा याचा 2 नंबरचा, याचा क्रेस्ट याच्या ट्रफसोबत कॅन्सल. याचा अर्थ आपल्याला काय सांगता येणार मग, की ए डी एवढ्या पार्टमधून बाहेर पडणाऱ्या लाईटला डी ई या पार्टमधून बाहेर पडणारा लाईट पी या पॉईंटवर काय करून टाकतो, कॅन्सल. का, कारण त्यांच्यामधला पाथ डिफरन्स किती मिळत आहे, λ/2. म्हणजे ए पासून डी पर्यंत वेव्हफ्रंटच्या सरफेसवर जे प्रत्येक पॉईंट आहे त्यासाठी एक असा पॉईंट डी पासून ई पर्यंत आहे की त्यांच्यामधला पाथ डिफरन्स λ/2 येत आहे. म्हणून ए डी या पार्टमधून बाहेर पडणाऱ्या लाईटला डी ई या पार्टमधून बाहेर पडणारा लाईट पी पॉईंटवर काय करून टाकतो, कम्प्लिटली कॅन्सल. त्यामुळे तो लाईट तिथे पोहोचतोच का, नाही, म्हणजे कॅन्सल होतो. पोहोचतो म्हणजे कॅन्सल होतो. मग आता पी पॉईंटवर फक्त लाईट पोहोचत आहे कोणचा, फक्त ई बी एवढ्या पार्टमधून बाहेर पडणार. कारण आपल्याला माहीत आहे ई आणि बी या 2 पॉईंटमधून बाहेर पडणाऱ्या लाईटचा पी पॉईंटवर पाथ डिफरन्स किती आहे, λ/2. ते आता कॅन्सल होत आहेत. पण ईच्या खालचा पॉईंट, त्याच्या खालचा पॉईंट, त्याच्या खालचा पॉईंट, त्याच्या खालचा पॉईंट, आपल्याला माहिती आहे प्रत्येक पॉईंटसाठी पाथ डिफरन्स λ/2 पेक्षा कमी 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 होत आहे. त्यामुळे फक्त ई पासून बी पर्यंत एवढ्या पार्टमधून बाहेर पडणाऱ्या लाईटला कॅन्सल करणारी पेअर इथे एक्झिस्ट करत आहे का, नाही. त्यामुळे फक्त एवढाच लाईट तिथपर्यंत पोहोचत आहे आणि तोच पी पॉईंटला काय करत आहे, इल्युमिनेट करत आहे. म्हणून पी पॉईंटवर आपल्याला काय दिसते, थोडीशी लाईट पोहोचताना दिसतो, बट त्याची इंटेन्सिटी सेंट्रल मॅक्सिमापेक्षा काय, कमी आहे. त्यामुळे बघा, सेंट्रल मॅक्सिमाला पूर्ण वेव्हफ्रंटमधून बाहेर पडणारे लाईट काय करतं, इथे चमकवत आहे, इल्युमिनेट करत आहे. पण या वेव्हफ्रंटमधून बाहेर पडणाऱ्या लाईटचा फक्त 1/3 भाग जो आहे, ई बी एवढा भाग, एवढाच भाग फक्त पी या पॉईंटला काय करत आहे, इल्युमिनेट करत आहे. बाकी तर एकमेकांसोबत कॅन्सल होत आहे. त्यामुळे पूर्ण ए बी जी वेव्हफ्रंट आहे तिच्यातला फक्त 1/3 भागच कोणाला चमकवत आहे, कोणाला इल्युमिनेट करत आहे, पी पॉईंटला. म्हणून पी पॉईंटवर लाईटची इंटेन्सिटी ही आपल्याला थोडीशी इन्क्रीज होताना दिसते, पण ती सेंट्रल मॅक्सिमापेक्षा कशी आहे, कमी आहे. का, कारण फक्त जो एंटायर वेव्हफ्रंट आहे, या एंटायर वेव्हफ्रंटवर जेवढेही पॉईंट आहेत त्याच्यापैकी फक्त 33% पॉईंट, 1/3, 33% पॉईंट फक्त काय करत आहे, पी पॉईंटला इल्युमिनेट करत आहे. म्हणून पी पॉईंटवर लाईटची इंटेन्सिटी ही आहे, बट सेंट्रल मॅक्सिमापेक्षा काय आहे, कमी. पण केव्हा, जेव्हा जर पी पॉईंटवर हा पाथ डिफरन्स किती असतो, 3λ/2. कळलं का हे. दुसरं, आता सपोज हाच पी पॉईंट जर आपण कन्सिडर केला सेकंड मिनिमा आहे, 1/1 घेतला आपण, सेकंड मिनिमा आहे. जर पी पॉईंट सेकंड मिनिमा असेल तर हाच पाथ डिफरन्स किती होणार मग, 2λ. आता हे कसं शक्य आहे, सेम आपण एक्सप्लेन करू. ते बघा, आता सपोज ही आपली ए बी वेव्हफ्रंट, हा पी पॉईंट, ज्याला आता आपण काय कन्सिडर करत आहे, सेकंड मिनिमा, सेकंड मिनिमा आहे.
आणि याच्यावरून परपेंडिक्युलर टाकलेला हा एन. जर बी एन काय पाथ डिफरन्स. जर पी पॉईंट सेकंड मिनिमा असेल तर या पी पॉईंटवर हा पाथ डिफरन्स किती राहतो 2 लॅम्बडा. मग अशा वेळेस आपण काय करणार, सेंटर करणार सपोज वेवफ्रंटचे 4 पार्ट सारखे डी ई एफ. आता ए बी मधून बाहेर पडणार लाईटचा पी पॉईंटवर पार्ट डिफरन्स जर 2 लॅम्बडा असेल तर बघा 4 इक्वल पार्ट केल्यानंतर याचा पार्ट डिफरन्स किती λ/2, याचा किती λ/2, याचा किती λ/2, याचा किती λ/2. त्यामुळे तुम्हाला काय सांगता येईल इथे बघा की ए डी या पार्टमधून बाहेर पडणाऱ्या लाईट पी पॉईंटपर्यंत आणि डी ई यांच्यामधून बाहेर पडणारा लाईट पी पॉईंट यांच्या पाथ डिफरन्स किती आहे λ/2. त्यामुळे ए पासून डीपर्यंत जे पॉईंट आहेत स्क्रीनवरचे या वेवफ्रंटवरचे यांच्यामधून बाहेर पडणाऱ्या लाईटचा डी पासून ईपर्यंत वेवफ्रंटच्या सरफेसवर असणाऱ्या पॉईंटमधून बाहेर पडणाऱ्या लाईटसाठी पी पॉईंटवर पाथ डिफरन्स किती आहे λ/2. त्यामुळे हे याला कॅन्सल करतात. तसेच ई आणि एफ यांच्यामधून बाहेर पडणाऱ्या लाईटचा पी पॉईंटवर पाथ डिफरन्स किती आहे λ/2. त्यामुळे ई एफ एवढ्या भागात असणारे जे पॉईंट आहेत त्या पॉईंटमधून बाहेर पडणाऱ्या लाईटचा एफ बी एवढ्या पार्टमधून बाहेर पडणाऱ्या लाईटचा पाथ डिफरन्स पी पॉईंटवर पुन्हा किती येतो λ/2. त्यामुळे ई एफ भागातला लाईट एफ बी भागातल्या लाईटला काय करतो कॅन्सल. त्यामुळे हे एकमेकांना कॅन्सल करतात, हे दोघं एकमेकांना कॅन्सल करतात. पी पॉईंटवर आपल्याला कुठलाही प्रकारचा लाईट इल्युमिनेट करताना दिसतो का नाही. त्यामुळे या पी पॉईंटची इंटेन्सिटी किती राहते 0. आलं लक्षात. त्यामुळे जर पी पॉईंट पोझिशन असेल सेकंड मिनिमाची तर पी पॉईंटवर दोन्ही पॉईंटमधून बाहेर पडणाऱ्या लाईटचा पाथ डिफरन्स किती असायला पाहिजे 2 लॅम्बडा. किती 2 लॅम्बडा. कळलं का हे. नाव पुन्हा एक केस घेऊ आपण. सपोज पी पॉईंट पोझिशन घेतली आपण सेकंड मॅक्सिमाची. तर याच पी पॉईंटवर ए बी मधून बाहेर पडणाऱ्या लाईटचा हा पाथ डिफरन्स किती असायला पाहिजे 5 λ/2. किती 5 λ/2. जर ए बी या 2 पॉईंटमधून बाहेर पडणाऱ्या लाईटचा पी पॉईंटवर असणारा पाथ डिफरन्स 5 λ/2 असेल तर हा पी पॉईंट पोझिशन होतो कोणाची सेकंड मॅक्सिमाची. आता हे कसं हे पण बघू. हा बी पॉईंट, हा ए पॉईंट, हा पी पॉईंट ज्याला आपण कन्सिडर करू सेकंड मॅक्सिमा आहे. याच्यावरून परपेंडिक्युलर टाकला हा एन. दिस इज द पाथ डिफरन्स बी एन. आता हा पाथ डिफरन्स किती घेतला आपण 5 λ/2 जर असेल तर अशा वेळेस आपण या वेवफ्रंटचे काय कन्सिडर करणार 5 पार्ट. ओके असे 5 इक्वल 1 2 3 4 आणि 5. ए बी मधून बाहेर पडणाऱ्या लाईटचा पाथ डिफरन्स 5 λ/2 आहे. त्यामुळे हा पॉईंट घेतला आपण डी ई एफ जी. ए डी मधून बाहेर पडणाऱ्या लाईटचा पाथ डिफरन्स किती λ/2. त्यानंतर डी ई मधून बाहेर पडणाऱ्याचा पाथ डिफरन्स किती λ/2. त्यामुळे आपल्याला माहिती आहे ए डी या भागामधून बाहेर पडणारा लाईट डी ई या भागामधून बाहेर पडणाऱ्या लाईटला पी पॉईंटवर काय करतो कॅन्सल. ई एफ या भागामधून बाहेर पडणारा लाईट एफ जी या भागामधून बाहेर पडणाऱ्या लाईटला पी पॉईंटवर काय करतो कॅन्सल. पण जी बी या भागामधून बाहेर पडणाऱ्या लाईटला कॅन्सल करणारी पेअर इथे एक्झिस्ट करते का नाही. त्यामुळे जी बी एवढ्या भागात जेवढा लाईट आहे जी टू बी एवढ्या पार्टमध्ये जेवढा लाईट आहे तो कुठपर्यंत पोहोचत आहे पी पॉईंटवर आणि पी पॉईंटला काय करता इल्युमिनेट. म्हणजे पूर्ण वेवफ्रंट ए बीचा फक्त कितवा भाग जात आहे तिथपर्यंत आता 5वा भाग. सेकंड मॅक्सिमासाठी कितवा भाग 5वाच भाग. फर्स्ट मॅक्सिमासाठी कितवा जात होता 1/3 भाग. म्हणजे 33% लाईट पीला इल्युमिनेट करायचा. इथे 20% लाईट ईला काय पीला पॉईंटला काय करत इल्युमिनेट करत आहे. त्यामुळे पी पॉईंटवर फक्त जी टू बी एवढ्या भागात असणारा लाईटच पोहोचत आहे आणि तो या पी पॉईंटला इल्युमिनेट करत आहे. त्याची इंटेन्सिटी इन्क्रीज करत आहे. पण ती इंटेन्सिटी फर्स्ट मॅक्सिमापेक्षाही काय कमी. त्यामुळे फॉर फर्स्ट मॅक्सिमा पूर्ण वेवफ्रंट जी आहे ए बी त्यातला फक्त 1/3 भाग पी पॉईंटला चमकवतो इल्युमिनेट करतो. फॉर सेकंड मॅक्सिमा
तिच्यातला 1/5 भाग म्हणजे 20%च लाईट, 20%च पार्ट जो आहे तो पीला काय करतो, इल्युमिनेट. त्यामुळे सेकंड मॅक्सिमापेक्षा फर्स्ट मॅक्सिमाची इंटेन्सिटी साहजिक आहे जास्त, आणि सेंट्रल मॅक्सिमासाठी तर 100% पूर्णच इल्युमिनेट करत आहे, त्याला पूर्णच जात आहे आणि इल्युमिनेट करत आहे. पी पॉईंट फर्स्ट मॅक्सिमा जर असेल तर 33%, सेकंड मॅक्सिमा असेल तर 20%, 1/5च भाग. कळलं? थर्ड मॅक्सिमा जर असेल तर मग काय येणार, 1/7 पार्ट. टोटल वेवफ्रंटच्या फक्त 1/7 पार्टच त्याला इल्युमिनेट करणार. थर्ड मॅक्सिमा जर असेल तर, फोर्थ मॅक्सिमा असेल तर 1/9 पार्ट, 9वा हिस्सा. पूर्ण वेवफ्रंटचा 3रा हिस्सा फर्स्ट मॅक्सिमा इल्युमिनेट करतो. पूर्ण वेवफ्रंटचा 5वा हिस्सा सेकंड मॅक्सिमला इल्युमिनेट करतो. पूर्ण वेवफ्रंटचा 7वा हिस्सा थर्ड मॅक्सिमला इल्युमिनेट करतो. त्यामुळे प्रत्येक समोर येणारा जो सेकंडरी मॅक्सिमा असतो त्याची इंटेन्सिटी काय होते, कमी होते. हे आपण डिस्कस केलं बघा. अशा प्रकारे आपल्याला सांगता येणार की सेकंडरी मॅक्सिमा आणि सेकंडरी मिनिमा हे आपल्याला तयार होताना दिसत आहेत, आणि प्रत्येक सेकंडरी मिनिमाची इंटेन्सिटी काय आहे, 0. का? कारण आपल्याला माहीत आहे फॉर सेकंडरी मिनिमा वेवफ्रंटच्या सरफेसवर वेवफ्रंटचे जे पार्ट आपण करतो आहे लक्षात, तर एका पार्टमधून बाहेर पडणाऱ्या लाईटला कॅन्सल करणारा दुसरा पार्ट मिनिमासाठी एक्झिस्ट करतो, म्हणून पी पॉईंटवर लाईटची इंटेन्सिटी काय होते, 0. पण मॅक्सिमासाठी आहे लक्षात, आपण बघितलं की काही पार्ट एकमेकांना कॅन्सल करतात, पण थोड्याशा पार्टमधून बाहेर पडणारा लाईट पोहोचतोच पीपर्यंत आणि त्याला इल्युमिनेट करतो, म्हणून पी पॉईंटची इंटेन्सिटी काय होते, जास्त होत आहे. पण सेंट्रल मॅक्सिमापेक्षा काय होते, कमी. कळलं का? मग फर्स्ट मॅक्सिमासाठी एंटायर वेवफ्रंट ए बीचा कितवा भाग पीला इल्युमिनेट करत आहे, 3रा भाग, 1/3 भाग. 33%च लाईट तिथपर्यंत जात आहे. सेकंड मॅक्सिमासाठी कितवा भाग, 1/5 पार्ट म्हणजे 20%च लाईट तिथपर्यंत जात आहे. थर्ड मॅक्सिमासाठी कितवा भाग, 1/7. अलग लक्षात, 1/7 म्हणजे किती येणार आहे, नियर अबाउट 14.5च्या जवळपास काय जे असेल ते. जर फोर्थ मॅक्सिमा जर असेल, फोर्थ मॅक्सिमा तर 1/9th पार्ट. त्यामुळे प्रत्येक सेकंडरी मॅक्सिमा जो असतो त्या पॉईंटपर्यंत येणारा जो लाईट आहे त्याचं प्रमाण काय होत आहे, कमी 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 होत आहे, आणि त्याची इंटेन्सिटी काय होते, डिक्रीज होत आहे. अशा प्रकारे दिस इज हाऊ डिफ्रॅक्शन पॅटर्न प्रोड्युसेस ऑन अ स्क्रीन. आता त्या प्रत्येक डिफ्रॅक्शन पॅटर्नमधला आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट करायचं. इथे लक्ष द्या. आता यामध्ये 2 केस आपण घेऊ. सपोज एक केस 1, इफ पॉइंट P is position of nth minima, then path difference will be equal to, path difference at P will be equal to, जसं आता बघा, जर पी पॉईंट आपण बघितला तर की पहिला मिनिमा असेल तर ए बी मधून बाहेर पडणाऱ्या लाईटचा पी पॉईंटवर पाथ डिफरन्स किती, लॅम्बडा. दुसरा असेल तर 2 लॅम्बडा, तिसरा असेल तर 3 लॅम्बडा, आणि जर तो एनव्या नंबरचा मिनिमा जर असेल एनव्या नंबरचा तर पाथ डिफरन्स किती असायला पाहिजे मग, एन लॅम्बडा. लक्षात. देअरफॉर फ्रॉम इक्वेशन नंबर 3, याला इक्वेशन 3 घ्या. ओके, दिस पाथ डिफरन्स ए sin theta is equal to what, n lambda. This equation gives us sin theta equals to n lambda upon a. आता इथे बघा, जेव्हा ॲक्च्युअल प्रॅक्टिसमध्ये आपण डिफ्रॅक्शन पॅटर्न बघतो तेव्हा हे जे डिफ्रॅक्टिंग अँगल्स आहेत थीटा, लक्षात, याच्या व्हॅल्यूज खूप स्मॉल राहतात. लक्षात. आणि आपण बघितलं की इफ थीटा इज व्हेरी स्मॉल, आणि जर तिला आपण रेडियनमध्ये मेजर करत असेल तर साइन थीटा जवळपास इक्वल टू काय राहते, टॅन थीटा, विच इज ऑल्सो नियरली इक्वल्स टू व्हॉट, थीटा. त्यामुळे या साइन थीटाला आपण नियरली काय लिहू शकतो इथे, थीटाच. देअरफॉर दिस थीटा इज इक्वल टू एन लॅम्बडा अपॉन ए. दिस इज ओके डिफ्रॅक्टिंग अँगल फॉर nth सेकंडरी मिनिमा. म्हणजेच काय, nth सेकंडरी मिनिमासाठी
लाईटचं जे डिफ्रॅक्शन होत आहे त्याचा अँगल किती आहे थीटा. मग याच्यावर आपल्याला काढता येणार फॉर फर्स्ट मिनिमा व्हॉट इज द अँगल, म्हणजे फर्स्ट मिनिमासाठी लाईट किती अँगलनी डिफ्रॅक्ट होत आहे थीटा 1. फर्स्ट मिनिमासाठी यांची व्हॅल्यू 1 घेतली आपण, त्याचं किती राहणार λ/a. दुसऱ्या मिनिमासाठी किती 2λ/a. तिसऱ्या मिनिमासाठी किती 3λ/a. दीज आर द डिस्टन्सेस ऑफ ईच सक्सेसिव्ह मिनिमा. म्हणजे बघा आता स्ट्रेट लाईन लाईट ट्रॅव्हल करत आहे, स्लिटवर इन्सिडेंट होत आहे. मग पहिल्या मिनिमेकडे जाताना लाईट कितीच्या अँगलनी डेव्हिएट होत आहे, कितीच्या अँगलनी डिफ्रॅक्ट होत आहे θ1 λ/a. दुसऱ्याकडे जाताना 2λ/a. तिसऱ्याकडे जाताना 3λ/a. इकडे पण इकडे पण. कळले का? लक्ष द्या. सपोज एक स्लीट आहे, आपण अशी ठेवली, समोर स्लीट आहे अशी. आता लाईट प्लेन वेव्हफ्रंट अशी जात आहे. मग जेव्हा फर्स्ट मिनिमा हा लाईट गेल्यानंतर कितीच्या अँगलनी डेव्हिएट होणार, डिफ्रॅक्ट होणार θ1नी. आणि कुठपर्यंत जाणार फर्स्ट मिनिमाकडे. दुसऱ्यासाठी θ2ने, तिसऱ्यासाठी θ3कडे. आहे लक्षात? हे काय आहे, प्रत्येक सेकंडरी मिनिमाचे अँगल आहे की ज्याच्याकडे अँगल लाईट तेवढ्या अँगलनी वळत आहे. कळलं हे? दुसरी केस, इफ P इज पोझिशन ऑफ nth मॅक्सिमा, देन दिस पाथ डिफरन्स इज इक्वल टू. आता बघा, आपण बघितलं होतं की पहिला मॅक्सिमा जर असेल, तर पाथ डिफरन्स किती 3λ/2. पहिल्यासाठी 3λ/2, दुसऱ्यासाठी 5λ/2, तिसऱ्यासाठी 7λ/2. म्हणजे जेवढाही आहे त्याला डबल करायचं, त्यामध्ये एक ॲड करायचं. द फर्स्ट मॅक्सिमा जर असेल पहिला, तर त्याला डबल करा, 2 + 1 3λ/2. आहे लक्षात? दुसरा जर असेल तर त्याला डबल करा, 2 × 2 4 + 1 5λ/2. त्यामुळे जेवढ्याही नंबरचा मॅक्सिमा असेल त्याला डबल करायचं, त्यामध्ये एक ॲड करायचं आणि मल्टिपल λ/2ला. म्हणून जर तो n नंबरचा मॅक्सिमा असेल तर त्याच्यावर हाच पाथ डिफरन्स किती असायला पाहिजे, मग 2n + 1 डबल करा आणि एक ॲड केला × λ/2. मग बघा हा पाथ डिफरन्स फॉर्म्युला तुम्हाला माहिती, इक्वेशन नंबर 3 नुसार a sin θ = 2n + 1 λ/2. आता याच्यावरून आपल्याला sin θ लिहिता येणार 2n + 1 λ/2a. आपण आत्ताच बघितलं, इन ॲक्च्युअल प्रॅक्टिस द व्हॅल्यूज ऑफ θ इज व्हेरी व्हेरी स्मॉल. Therefore, sin θ nearly equals to tan θ, and we can write this as only θ. Therefore, या sin θ लाच आपण काय लिहू शकतो, मग θ = हे. These are the diffracting angle for nth secondary maxima. म्हणजे ट्रॅव्हल होणारा लाईट फर्स्ट सेकंडरी मॅक्सिमाकडे, nth सेकंडरी मॅक्सिमाकडे जाताना तो θ n या अँगलने असा वळतो, डेव्हिएट होतो, डिफ्रॅक्ट होतो. मग आपल्याला सक्सेसिव्ह मॅक्सिमा बघता येणार की पहिला मॅक्सिमा फॉर फर्स्ट मॅक्सिमा n = काय येणार 1, 2 + 1 दॅट इज 3λ/a, 3λ/2a. दुसरा फॉर सेकंड n = 2, 2 × 2 4 + 1 5, 5λ/a. तिसरा 7λ/a. हे आहे. लक्ष द्या, आता इथे आपल्याला बघता येणार. आता जेव्हा लाईट आपल्याला ट्रॅव्हल करताना दिसत आहे असा स्ट्रेट, फॉर सेंट्रल मॅक्सिमा तो ॲज इट इज जातो, त्याच्याकडे डेव्हिएशन 0. फॉर फर्स्ट सेकंडरी मिनिमासाठी कितीच्या अँगलनी वळतो तो λ/a नी. त्याच्यानंतर फर्स्ट सेकंडरी मॅक्सिमासाठी 3/2 म्हणजे 1.5λ/a. नंतर 2λ/a वर त्याला काय दिसणार, सेकंड मिनिमा 2λ/2.5λ/a वर काय दिसणार त्याला, इथे 2 लिहायचं आले खाली.
ओके, इथे बघा आपण फिगरच बघू. इथे बघा काय सांगता येईल आपल्याला की जेव्हा लाईट स्लीटवर पडणार तर सेंट्रल मॅक्सिमासाठी तो जसा आला तसाच जाणार, विदाउट डिफ्रॅक्शन, विदाउट डेव्हिएशन. ओके. फॉर फर्स्ट सेकंडरी मिनिमा इकडे गेल्यानंतर पहिल्यांदा θ1 अँगलनी वळणार λ/a, नंतर 1.5 λ/a वर त्याला काय दिसणार मॅक्सिमा, त्यानंतर 2 λ/a वर त्याला काय दिसणार मिनिमा, त्यानंतर 2.5 λ/a वर काय दिसणार त्याला मॅक्सिमा, 3 λ/a वर काय दिसणार त्याला मिनिमा, 3.5 λ/a वर काय दिसणार मॅक्सिमा. त्यामुळे पहिला हा मिनिमा तयार होणार, नंतर हा मॅक्सिमा असा एवढ्या अँगलनी इकडे मिनिमा, नंतर मॅक्सिमा, नंतर मिनिमा, नंतर मॅक्सिमा, नंतर मिनिमा, नंतर मॅक्सिमा. आणि प्रत्येक सेकंडरी मॅक्सिमाच्या इंटेन्सिटी काय होत आहे डिक्रीज. का? कारण दिलेल्या पॉईंटपर्यंत पोहोचणारा लाईट काय होत आहे कमी कमी होत आहे. पहिल्या सेकंडरी मॅक्सिमासाठी 1/3 भागच त्याच्यापर्यंत जात आहे आणि त्याला इल्युमिनेट करत आहे. सेकंड मॅक्सिमासाठी 1/5 भागच जात आहे आणि त्याला इल्युमिनेट करत आहे. थर्ड मॅक्सिमासाठी 1/7 भागच जात आहे आणि त्याला इल्युमिनेट करत आहे. आहे लक्षात? दिस इज हाऊ डिफ्रॅक्शन प्रोड्युसेस. कळलं का सगळ्यांना हे? ओके. थोडंसं इथे आपण पुन्हा बघू याला अजून क्लिअरली फिगरच्या फॉर्ममध्ये. ओके. इथे बघा हा डिफ्रॅक्शन पॅटर्न तयार होत आहे. ओके. आपल्याला माहीत आहे पी नॉट सेंट्रल मॅक्सिमम म्हणजे हा पी नॉट आहे आणि पी पॉईंट आपण वेगवेगळे घेत आहे. आता हा बघा ट्रॅव्हल होणारा लाईट आहे, सरळ विदाउट डेव्हिएशन जेव्हा तो जातो तेव्हा काय असते सेंट्रल मॅक्सिमा. आता हाच लाईट जेव्हा एवढ्या अँगलनी वळतो इकडे सेकंडरी मॅक्सिमा, मिनिमाच घेऊ आपण सगळे. ओके. आपल्याला माहिती आहे हा काय आहे फर्स्ट मिनिमा, सेकंड मिनिमा, थर्ड मिनिमा. मग फॉर फर्स्ट मिनिमा हा लाईट कितीच्या अँगलनी वळाला इकडे λ/a. याच्यासाठी सेकंड मॅक्सिमासाठी किती 2 λ/a ने, थर्ड मॅक्सिमासाठी किती 3 λ/a ने. याचा अर्थ फर्स्ट λ/a अँगलवर काय आहे पहिला मिनिमा, 2 λ/a वर काय दुसरा मिनिमा, 3 λ/a वर काय तिसरा मिनिमा. इकडे पण तसंच इकडे पण. मॅक्सिमासाठी घेऊ, इकडे मॅक्सिमा दाखवू आपण, यांच्या मध्ये मध्ये आहेत. ठीक आहे, दुसऱ्या कलरने दाखवू. दिस इज मॅक्सिमा, फर्स्ट मॅक्सिमा. हा सेकंड मॅक्सिमा. मग बघा आता इथे हा λ/a नी पहिला मिनिमा आहे, मग हा बरोबर किती राहणार हा अँगल 1.5 λ/a. हा पूर्ण अँगल किती राहणार 2.5 λ/a. अलग लक्षात तुमच्या हे. असंच इकडे पण घेऊ. ठीक आहे. हे इथे सगळे आपण काय दाखवले मिनिमा. हा पहिला मिनिमा कितीच्या अँगलने वळाला लाईट λ/a. दुसऱ्यासाठी कितीच्या अँगलने वळाला 2 λ/a. तिसऱ्यासाठी 3 λ/a. आणि यांच्यामध्ये काय आहे मॅक्सिमा आहे. हा पहिला मॅक्सिमा. इथपर्यंत λ/a अर्धा, त्यामुळे ते हा किती राहणार टोटल अँगल हा एवढा 3 λ/2a. त्याच्यानंतर हा सेकंड मॅक्सिमा, हा पूर्ण अँगल इथे किती राहणार 5 λ/2a. ओके. मग व्हॉट इज द अँग्युलर विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्सिमा. या सेंट्रल मॅक्सिमाची अँग्युलर विड्थ किती आहे व्हॉट इज द अँग्युलर विड्थ ऑफ दिस सेंट्रल मॅक्सिमा. ती किती राहणार मग यांच्यामधला अँगल, इकडला पहिला मिनिमा आणि इकडला पहिला मिनिमा. हा
हा अँगल येणार, इथून इतका अँगल हा. आता हा किती आहे लॅम्बडा अपॉन ए आणि इकडे लॅम्बडा अपॉन ए, त्यामुळे हा टोटल किती येणार 2 लॅम्बडा अपॉन ए, राईट. सेकंडरी मॅक्सिमाची काय येणार विड्थ ही एक आणि यांच्यामधला अँगल हा अँगल हा. तर बघा आता हा इथून इथपर्यंत किती आहे 2 लॅम्बडा अपॉन ए आणि इथून इथपर्यंत हा किती आहे लॅम्बडा अपॉन ए, त्यामुळे यांच्यामधला हा अँगल किती राहणार लॅम्बडा अपॉन ए. मी तुम्हाला काय सांगता येणार अँग्युलर विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्सिमा ही अँग्युलर विड्थ ऑफ सेकंडरी मॅक्सिमापेक्षा एक्झॅक्टली कशी आहे डबल. सेंट्रल मॅक्सिमा जो तयार होतो त्याची विड्थ ही सेकंडरी मॅक्सिमापेक्षा कशी राहते डबल राहते. आणि ते बघितलं आपण इंटेन्सिटी काय होत आहे डिक्रीज होत आहे, इकडे पण इकडे पण. इथे 100% लाईट पोहोचत आहे एंटायर वेव फ्रंट, इथे 1/3 भाग, इथे 1/5 भाग, इथे 1/3 भाग, इथे 1/5 भाग. इथे पर्सेंटेज नाही काढू, इकडे इकडे पूर्णच जात आहे 1 एंटायर. इथे 33%, इथे 100% आहे हाच, इथे 20%. अशा प्रकारे आपल्याला डिफ्रॅक्शन ऑफ लाईट ऑकर होताना दिसत आहे. इथे बघितलं आपण आत्ताच की दीज आर दी अँग्युलर सेपरेशन ऑफ किंवा अँग्युलर डिस्प्लेसमेंट किंवा अँग्युलर पोझिशन्स ऑफ ईच सेकंडरी मॅक्सिमा अँड दीज आर दी अँग्युलर पोझिशन ऑफ ईच सेकंडरी मिनिमा. कळलं. आणि याच्यावर आपण बघितलं की ऑल्टरनेटली मॅक्सिमा आणि मिनिमा फॉर्म होत आहे स्क्रीनवर. कळलं तुम्हाला हे बुक्समध्ये एकदा रीड केल्यानंतर तुमच्या अजून क्लिअर होईल. काय लक्षात. थँक्यू.